पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सभापती महोदय। आज 22-23 तारीख आहे। खरं तर 22-23 तारखेला पेरणी व्हायला पाहिजे। आपल्याकडे 7 तारखेला 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होत असतो, पण तो अजून मृगाचा सुद्धा पाऊस आला नाही, दुसरा नक्षत्र आलेलं आहे सभापती महोदय। आपण जलयुक्त शिवाराच्या गोष्टी करतो, जलसंधारणाच्या गोष्टी करतो, काय स्थिती आहे जलसंधारणाची? 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे। तुम्ही मोठ्या टिमक्या वाजवता की राज्य सरकारची ही योजना सुरू झाली, जलसंधारण असं केलं। काय केलं तुम्ही? अजितदादाच्या नावानं 17,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही बोलत होता, 70,000 कोटीचा। आता काय त्या जलसंधारण जलसंपदा मध्ये मोहित कंबोज सारखा माणूस येऊन ते खातं चालवतो। तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा तर मोहित कंबोजला फोन करा म्हणून सांगतो। यांचा कोण लागतो मोहित कंबोज? यांचा कोण लागतो मोहित कंबोज? मोहित कंबोज यांचा कोण लागतो सभापती महोदय? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज त्यांनी सांगितलं मी कोणत्याच पक्षाचा नाहीये। मी बोलणार माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे अधिकाऱ्याचा पुरावा आहे। नाही तर मी या मोबाईल मधून रेकॉर्डिंग काढून टाकेल। अधिकारी काय बोलले? सभापती महोदय, या जलसंधारण आणि जलसंपदाच्या कामामध्ये काय हरकत आहे त्यांची? माननीय दानवे साहेब एक मिनिट बोला। जे उपस्थित नाहीत त्याच्याबद्दल ऐका अहो ऐका ना, ऐका एक मिनिट। अहो त्याची नोटीस द्यावी लागते। माझं म्हणणं आहे अहो म्हणून त्याचा जे उपस्थित नाहीत त्यांचा नामोल्लेख करू नका। आपण बोला, आपण पुढे चालू ठेवा। माननीय सदस्य एक मिनिट प्रसादजी एक मिनिट। जे गैर आहे ते मला संरक्षण द्या तुम्ही। जे गैर आहे ते हे कोणत्या नियमाने बोलतात? जे गैर आहे ते पटलावरून काढलं जाईल। तुम्ही पुढे चालू ठेवा, यांना थांबवा। एक मिनिट जे गैर आहे, अरे हो मी निर्देश तर देतो, थांबा तर सभापती महोदय। जे गैर जलसंधारण आणि जलसंपदा खात्याच्या विषयी पटलावरून काढलं जाईल। काही प्रकल्पाविषयी टाळून पुढचं बोला। मी जलसंपदा खात्याच्या काही कामाच्या विषयी सचिवांना काम सांगितलं। मी निर्देश या भागाच्या सचिवांना काम सांगितलं। यांनी सांगितलं मोहित कंबोजला संपर्क करा। मी निर्देश दिलेले आहेत। जे गैर आहेत माननीय मंत्री महोदय प्रवीणजी एक मिनिट। अध्यक्ष महोदय प्रवीणजी एक मिनिट। माननीय मंत्री अध्यक्ष महोदय आदरणीय दानवे साहेब एक मिनिट। विरोधी पक्ष नेते होते, सन्मान्य सदस्य आहेत, चांगली चर्चा सुरू आहे। एक्झॅक्टली। आणि मार्गदर्शन करत असताना कुठल्याही गोष्टीला पुरावा असणं गरजेचं आहे। माझी विनंती त्यांना हीच आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायम तरुणाई विषय मांडत असतात, कोणत्याही सभागृहामध्ये वाद होईल असा विषय मांडू नये ही त्यांना विनंती आहे आमची। आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवावं। मूळ चर्चेवर या। जे गैर असेल ते पटल्यावरून काढून टाकू। वादाचा विषय तुम्ही छान विषय मांडताय, जरा ठेवा। माझं काहीच ऑब्जेक्शन नाही। शेतकऱ्यांच्या कल्याणाचे चांगले विषय मांडा, पुढे चला। जे नाहीये ते पटल्यावरून काढून जलसंपदा सांगितलं जलसंधारण जलसंपदा विषयी चांगला विषय मांडताय, छान मांडा। जलसंपदा विषयी बोलत होतो। काही प्रोजेक्ट सभापती महोदय सिंचनाचे त्या सचिवांना बोलायला गेलं तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं गेलं। आपण शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय, माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही। बोलतो बरं, मला त्या व्यक्तीचं चला नाव नाही घेत, त्या व्यक्तीचं मला त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला फोन करा मग होईल। मला सांगा काय संबंध आहे? मी शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करतो सभापती, मला काय घेणं नाही त्या व्यक्तीशी। ते कोण आहे मला काय घेणं, मी कधी पाहिलेलं पण आहे, कोण आहे काय मला माहित पण नाहीये। पण मी सांगतो या कथा व्यथा आहे सभापती महोदय। तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना जलसंधारण, तर जलसंधारण मध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे।
मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे हे सांगणं. कोणाच्या आणि यांच्यात चुकीच्या- पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन. मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, मूळ हे पण पदावर- मी दाखवेल. मग दानवे साहेब मूळ मूळ पदावर, दानवे साहेब मूळ मला पदावर. त्या विषयावर जायचं नाही, मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय. मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे, त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. आपण गाळ काढायची योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला. मग 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे, हा मी मुद्दा मांडलेला सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधारणाचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही. बच्चू भाऊ, एक असं अध्यक्ष महोदय, नाही एक सारखं असंच आहे. बोलू द्या, त्यांना बोलू द्या. हे सत्ताधारी अजून चालेल, त्यांना बोलू द्या. बोल. मला अधिक बोलायला बरं होते. पण सभापती महोदय त्यांचं झाल्यावर मला द्या. बच्चूभाई किती गोड आहेत बघा, लगेच दुसऱ्याला दिलं. आडनाव कडू असलं तरी गोड आहेत. नाही कसं आहे आपलं सिस्टीम. नाव सांगतो तो बच्चू भाऊ. एक असं अध्यक्ष महोदय, नाही एक सारखं असंच आहे. बोलू द्या, त्यांना बोलू द्या. हे सत्ताधारी अजून चालेल, त्यांना बोलू द्या. बोल. मला अधिक बोलायला बरं होते. पण सभापती महोदय त्यांचं झाल्यावर मला द्या. बच्चूभाई किती गोड आहेत बघा, लगेच दुसऱ्याला दिलं. आडनाव कडू असलं तरी गोड आहेत. नाही कसं आहे आपलं सिस्टीम. नाव सांगतो तो